पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 9व्या भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत, घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोन तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, या कथेच्या आजच्या 9व्या भागामध्ये सूत मुनी शौनकादिक सर्व श्रोत्यांना सांगू लागलेले आहेत की वामदेव नावाचे एक महात्मा, अतिशय उग्र स्वरूपाचं ज्यांचं तप आहे, त्याचप्रमाणे साधुत्व ज्यांच्या ठिकाणी परिपूर्णरित्या ज्यांच्या अंगात भरलेलं आहे, दया, क्षमा, शांती, आर्जव, ही सर्व जे संतत्वाची लक्षणं आहेत ही परिपूर्ण ज्यांच्या अंगामध्ये भरलेले आहेत. वैराग्य या लक्षणाने पूर्ण अशा प्रकारचे ते महात्मे आहेत की ज्यांना भगवंताच्या स्मरणाशिवाय, भगवंताच्या भजनाशिवाय एक क्षणही त्यांचा वाया जात नाही. असे वामदेव त्या ठिकाणी सहज विचरण करत त्या ब्रह्मांडामध्ये फिरत असताना ही विश्वची माझे घर अशी त्या महात्म्यांची अवस्था असते. कोणत्याही ठिकाणी ते एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, भ्रमण करत असतात. आणि असे भ्रमण करता करता एका जंगलामध्ये ते वामदेव आलेले असताना त्या ठिकाणी एक ब्रह्मराक्षस एकदम त्यांच्या समोर अचानक प्रगट झाला. बरेच दिवस त्यांना नरमांस मिळालेलं नव्हतं. अतिशय भयानक अकराळ विकराळ असणारं त्याचं स्वरूप होतं. असा तो राक्षस अनेक जीवजंतू मारून खात होता. परंतु आज त्याला मनुष्याची भेट झाली, त्यामुळं तो अतिशय आनंदित होऊन वामदेवांना खाण्याकरता म्हणून त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्यांच्या नरड्याला धरून अशी त्यांना असं घट्ट पकडलं त्याने. परंतु परिणाम असा झाला की त्यांना पकडताच क्षणी त्यांच्या शरीराचा स्पर्श या ब्रह्मराक्षसाच्या शरीराला होताच क्षणी कायापालट झाला. ज्याप्रमाणे एखाद्या गंजलेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि तात्काळ त्याचा देह पालट व्हावा, ते शुद्ध भावन कशी सोन्यामध्ये रूपांतरित व्हावं, तद्वत त्या पद्धतीनं वामदेवांच्या शरीरस्पर्शामुळं आणि त्यांच्या अंगाला असलेलं जे भस्म आहे त्या भस्माचा प्रभाव त्या ब्रह्मराक्षसाची कायापालट झाला. त्याचप्रमाणे त्याची वृत्ती पालटली. संपूर्ण राक्षसत्व जाऊन सात्विक वृत्ती निर्माण झाली आणि तो ब्रह्मराक्षस त्यांना खाण्याच्या उद्देशानं जे धरलेलं होतं तो त्यांच्या पायावरती दंडवत घालून त्यांची क्षमा याचना करू लागला, त्यांची स्तुती विनवणी करू लागला.
की तुमच्यामुळं आज माझ्या जीवनाचा उद्धार झाला, तुम्ही मला आज कृतार्थ केलेला आहे. आणि त्या ब्रह्मराक्षसाने असं सांगितलं की मला 1000 जन्मापूर्वीचा सगळा इतिहास आता माझा मला आठवायला लागलेला आहे. इतके त्या ठिकाणी बुद्धीमध्ये त्याच्या चाणाक्षता प्राप्त झाली. पाठीमागचे 1000 जन्म त्याला आठवू लागले आणि त्यापैकी 25 जन्माचा इतिहास त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवांच्या समोर कथन केलेला आहे. त्या 25 जन्मापैकी तो म्हणला 25व्या मागच्या जन्मामध्ये मी एक राजा होतो, पण अतिशय दुष्टपणा, अतिशय वाईट निंद्य कृत्य करणं यामध्ये माझा सगळा जन्म गेला. अनेक प्रकारच्या स्त्रियांचा भोग घेतला, अनेक प्रकारचे व्यभिचार केले, अगणित अशा प्रकारची पापं केली. त्यामुळं माझ्या राज्यामध्ये प्रजा त्या ठिकाणी हळहळत होती, मला शाप देत होती. ब्राह्मण साधुसंत माझ्या राज्यातून सोडून गेले होते. लोक कुटुंब आपल्या लेकी बाळे सुना घेऊन माझ्या राज्याचा त्याग करून गेले. अशा सर्वांचा तळतळाट मला लागला आणि मृत्यूसमयी मला क्षयरोगानं ग्रासलं आणि त्या क्षयरोगामध्ये महाराज माझा मृत्यू झाला. आणि पुढं मला ज्या वेळेला यमलोकामध्ये नेलं, यमधर्मांच्या समोर माझा ज्यावेळेला सगळा इतिहास त्यांनी बघितला संपूर्ण जन्माचा आणि त्याला अत्यंत घोर शिक्षा द्या अशी यमदेवाने आज्ञा केली. पुष्कळ यातना, पुष्कळ अशा प्रकारचे जे नरक सांगितलेले आहेत, त्या अनेक नरकांचं वर्णन बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. तापलेल्या लोखंडाला मिठी मारायला लावतात, उकळलेल्या तेलाच्या कढईमध्ये तळून काढतात, तापलेल्या तांब्याच्या पत्र्यावरती लोळवतात, धारदार शस्त्राने त्या ठिकाणी तुकडे तुकडे करतात. तुम्ही म्हणाल एवढं यातना देत असताना तो मनुष्य मरून जात नाही का, तो जीव मरून जात नाही का? तर ती तर मोठी गंमत आहे. या स्थूळ देहाला जरी एवढ्या यातना दिल्या तरी कदापि जगणं शक्य नाही. परंतु जो सूक्ष्म देह दिलेला असतो, त्या आत्म्याला दुःख भोगण्याकरता दिलेला असतो, तो त्या देहाला यातना फक्त होतात पण मरत नाही तो. म्हणजे तेवढ्या सगळ्या यातना सहन करून जिवंत राहणं ही त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि यातना भोगण्याकरता तो सूक्ष्मदेह दिलेला असतो. इतकं सगळं करून मग मला त्यांनी परत नरकातून खाली ढकलून दिलं. अजगराच्या जन्माला आलो, सर्पाच्या जन्माला आलो, अनेक पशु निंद अशा प्रकारचे जन्म घेऊन या 25व्या जन्मामध्ये ब्रह्मराक्षस पुन्हा प्राप्त झालो. आणि आज तुमचं दर्शन मला झाल्याच्या योगानं माझा उद्धार झाला अशी त्यांची स्तुती वामदेवांची त्या ब्रह्मराक्षसाने केली. आणि हा सगळा महिमा, इतकं सगळं जरी घडलं तरी वामदेवांना याच्यातलं काहीच माहीत नव्हतं. ते समाधीस्थ अवस्थेमध्ये होते. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणले हा सगळा जो महिमा आहे हा शिवभस्माचा महिमा आहे. ही भस्माची ताकद आहे. भस्माचा स्पर्श कोणत्याही निमित्तानं जरी झाला तरी त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो, एवढी ताकद भस्मामध्ये आहे. जसं कशाही पद्धतीनं अमृत पिलं तर जीवाला अमरच करतं, त्या पद्धतीनं या भस्माची ताकद आहे. म्हणून भस्म महिमा त्या ठिकाणी सांगितला. आणि वामदेव सांगतात की हे राक्षसा, एक थोडीशी हकीकत सांगितली त्यांनी की एक ब्राह्मण होता, पण चांडाळ कर्म करणारा, नीच कर्म करणारा ब्राह्मण होता. त्यांनी परस्त्री गमन केलं. दुसऱ्याच्या बायकोबरोबर ते त्या ठिकाणी तो वश झाला आणि व्यभिचार करत असताना त्या स्त्रीच्या पतीनं त्याला पाहिलं आणि घात करून त्या ब्राह्मणाचा वध त्या परस्त्रीच्या पतीनं केला. आणि त्याचं प्रेत एका गावाबाहेर नेऊन जंगलामध्ये त्यांनी टाकलं, कोणाला कळू दिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये एक महादेवाचं मंदिर, आणि त्या महादेवाच्या मंदिरासमोर भस्म अशा प्रकारचं तयार करत होते लोक. तिथं जमलेली होती सगळे शिवभक्त. आणि एक कुत्रा अचानक आलं आणि त्या भस्मामध्ये येऊन बसलं ते. आणि लोकांनी हाकलल्यानंतर तिथून उठून गेलं. भगवान शिवलिंग त्या दर्शन घेऊन ते कुत्र बघून गेलं. आणि ते उड्या मारत ज्यावेळेला त्या जंगलात जात असताना ते त्या पडलेल्या प्रेतावरती गेलं. त्याच्या अंगाचं भस्म त्या प्रेतावरती पडलं. आणि अत्यंत नरक यातना भोगत असणारा तो ब्राह्मणाचा जीव त्या नरक यातनेतून यमदूतांनी त्याला त्यावेळेला बाहेर काढलं, शिवदूतांच्या ताब्यात दिलं. आणि शिवदूतांनी त्या दुष्ट आत्म्याला
पवित्र करून शिवलोकांच्याकडे नेलं. असा भस्माचा महिमा वामदेवानी त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. आणि ते भस्म कोणत्या प्रकारचं केलं पाहिजे, कसा भस्म असलं पाहिजे हे विचारल्यानंतर त्याने एक तपशील सांगितला की मंदराचल पर्वतावरती भगवान शंकर परमात्मा पार्वती मातेसह बसलेले असताना अनेक देवदेवता त्यांच्या भोवती सर्व देव जमा झाले. विष्णू, भगवान, ब्रह्मदेव, इंद्रचंद्र, वरुण, अग्नी सगळे देव जमा झाले. आणि त्यावेळेला सनत कुमाराने भगवान शंकरांना भस्माचा महिमा किंवा भस्म कसं असावं हे विचारलेलं असताना भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की शुद्ध भस्म जे आहे ते शुद्ध देशी गाईच्या शेणाचे गोल गोळे तयार करावेत. त्याच्यामध्ये मातीचे कण असू नयेत, मातीविरहित स्वच्छ शेण असावं. त्याचे गोळे तयार करून ते उन्हामध्ये कडक तापवून ते गोळे त्या ठिकाणी जाळून त्याचं भस्म करावं. ते शुद्ध भस्म आहे. आणि त्याचा लावण्याचा विधीही सांगितलेला आहे त्यांनी. कोणत्या बोटानं लावावं, कोणत्या बोटानं लावू नये, मस्तकाला कसं लावावं, हा तो सगळा तपशीलवार विधी बारकाव्याने त्या मूळ ग्रंथामध्ये तो सगळा सांगितलेला आहे. तेव्हा असंही भस्म धारण केल्यानंतर तो भगवान शिवाला अत्यंत प्रिय होतो असं त्या ठिकाणी वामदेवाने सांगितलं. तितक्यामध्ये दिव्य शिवविमान येऊन त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार करून शिवदूतांनी त्याला कैलास पदाला नेलं. अशा प्रकारची कथा सांगून पुढं सूत सांगतात की श्रोते हो, पांचाळ देशामध्ये शिवकेत नावाचा एक राजा राज्य करत होता. आणि प्रजादक्ष असणारा तो चांगला राजा होता. आणि तो शिकारीला जात असताना काही भिल्ल जमातीचे लोक त्याच्याबरोबर शिकारीला जायचे वनामध्ये. असंच एकदा शिकारीला गेलेला असताना एक भिल्ल त्या ठिकाणी पारधी एक पडकं शिवमंदिर होतं, सहज त्या मंदिरामध्ये गेला. आणि त्या शिवमंदिरामध्ये ते शिवलिंग दुर्लक्षित अवस्थेमध्ये होतं. त्याची पूजा वगैरे कोण करत नव्हतं. ते सिंहासनावरती देखील स्थिर नव्हतं. त्या कोळ्याने भिल्लाने त्या राजाला ते दाखवलं. राजा म्हटला, हे शिवलिंग अतिशय चांगलं आहे, सुंदर आहे, व्यवस्थित आहे. ही जी आपण पूजा जर करायची म्हटली तर मनोभावे पूजा केली पाहिजे. लोकाला दाखवण्याकरता दंभाचार म्हणून पूजा करून चालत नाही. कारण अलीकडे सगळ्या ज्या काही देवपूजा होतात, जे मोठमोठे देवाचे उत्सव होतात, त्याच्यामध्ये दांभिकपणा जास्त आहे. आता पुढे आपल्या गणपती उत्सव आलेलाच आहे. गणपतीची भक्ती किती आणि दांभिकपणा किती हे आपल्याला दिसूनच येतं. सगळा झगमगाट करायचा, सगळ्या मूर्ती मोठ्या मोठ्या आणायच्या, कलरफुल सगळं करायचं, झगमगाट करायचा. त्याच्यापेक्षा माझा उत्सव कसा मोठा हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण आतून जर बघितलं तर उत्सवामध्ये सगळं पापाचरणच होत असतं त्या ठिकाणी. असं आपल्याला दृश्य बघायला मिळतं. ते तसं करून भगवंताला त्या ठिकाणी ती प्राप्ती होत नाही त्या पूजेची. दांभिक आणि लौकिकाचार सगळा होतो. तेव्हा तो राजा म्हटला त्या भिल्लाला की मनापासून जर तुला त्याची पूजा करायची असेल तर ते शिवलिंग तू घेऊन जा. त्याच्या मनामध्ये ते भरलं शिवलिंग. तो म्हटला मी घरी घेऊन जातो, पण याची पूजा कशी करायची मला माहित नाही. तेव्हा राजाच्या मनात त्याची थोडी गंमत कराविषयी आलं. राजाने सांगितलं म्हणजे पूजेचे भरपूर प्रकार आहेत शिवपूजेचे. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रकार देवाला आवडणारा की रोज चिताभस्म लावायचं भगवंताला, ही त्याला आवडणारी पूजा आहे. सर्वात जास्त आवडते. ठीक आहे म्हटलं, मी तशी पूजा करीन. शिवलिंग तो भिल्ल घरी घेऊन गेला. त्याच्या पत्नीला दाखवलं. दोघांनाही अत्यंत आवडलं. त्याची स्थापना त्याच्या शुद्ध भावनेप्रमाणे मनाप्रमाणे त्याने केली. आणि रोज दोघंजण जाऊन चिताभस्म कुठल्या तरी आजूबाजूच्या गावात इकडे तिकडे कुठेतरी एखादा तरी मनुष्य मेलेला असतोच, त्या चितेचं भस्म आणून त्या देवाची पूजा करायची. हा पूजा करायचा तोपर्यंत उत्तम असा नैवेद्य तयार करून त्याची पत्नी नैवेद्य घेऊन यायची. आणि आरती पूजा होताच क्षणी देवाला नैवेद्य समोर घेऊन ती हजर होत होती. असा नित्यक्रम चाललेला. मी एक दिवशी गंमत अशी झाली की चितेचं भस्म कुठंच मिळालं नाही. आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये कोण त्या दिवशी मृत झालंच नाही. त्यामुळे चिता जळली नाही. चिंता पडली की आता शिवपूजा करायची कशी आणि पूजा झाल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. तेव्हा त्या बिल्लाच्या पत्नीनं सांगितलं
तिच्या पतीला की म्हणे आता असं करूया, म्हणजे माझं शरीर मी शंकराला अर्पण करते, मी माझ्या चितेचं भस्म करते, मी स्वतःला आत्मदहन करून माझ्या चितेचं भस्म, माझ्या शरीराचं भस्म करून तुम्हाला देते, ते तुम्ही चिताभस्म लावून भगवान शंकरांची पूजा करा, पण आपल्या पूजेमध्ये खंड पडू नाही द्यायचा. नेमा नटळे निर्धारी अशा प्रकारची पूर्वीची माणसं होती. आणि मग तिने ते बोलल्याप्रमाणे केलं. स्वयंपाकघरामध्ये गेली, स्वतः त्या ठिकाणी सगळा नैवेद्य वगैरे तयार करून ठेवलेला होता. आता पूजा करायची होती, पण म्हणले आता चिताभस्म नाही, म्हणून स्वतःचं तिनं आत्मदहन करून घेतलं आणि त्याला सांगितलं होतं की हे तुम्ही भस्म नेऊन लावा. त्यानेही कोणताही विचार न करता तिचं त्या पत्नीच्या शरीराचं जे भस्म, ती राख घेऊन भगवान शंकरांची यथोक्त मनसोक्त पूजा केली. आणि हे सगळं पूजेमध्ये तो रममान असताना नेहमीच्या सरावाप्रमाणे आरती झाली की नैवेद्य घेऊन ती पाठीमागे त्याच्या हजर असायची, उभी असायची. त्याप्रमाणे पूजा वगैरे आरती वगैरे केली आणि रोजच्या सरावाप्रमाणे सहज हाक मारली त्या पत्नीचं नाव घेऊन, अगं म्हणे नैवेद्य घेऊन ये ना, आरती झालेली आहे. असं म्हणताच क्षणी त्याच्या मागे नैवेद्याचं ताट हातामध्ये घेऊन ती उभी राहिली. हे घ्या म्हणले नैवेद्य. त्याच्या लक्षातही नाही की आपल्या पत्नीचं भस्म झालेलं आहे आणि तेच भस्म आपण शिवाला लावून पूजा केलेले विसरून गेला त्या शंकराच्या ध्यानामध्ये. आणि भगवान शंकर एवढे भोळे आहेत, एवढे उदार आहेत, एवढे कृपाळू आहेत की हाक मारतात क्षणी त्याची भस्म झालेली पत्नी पुन्हा त्या ठिकाणी जिवंत होऊन त्याच्या मागे नैवेद्य घेऊन उभी राहिली. तो नैवेद्य त्यांनी हातामध्ये घेतला. पूजा आरती नैवेद्य सगळे यथास्थित झालं. आणि मग याच्या लक्षात आलं की अरे म्हटलं हे असं घडलं होतं, हे असं कसं काय. पुन्हा तिच्याकडे ज्याला निरखून बघितलं त्याने, त्याला पूर्वीपेक्षा अतिशय दिव्य तेजपुंज आणि सात्विक अशा स्वरूपात त्याचं तेज त्यांनी बघितलं की शिवलोकाहूनही परत आलेली आहे. भगवान शंकरांनी याला आशीर्वाद म्हणून आपल्याला परत पाठवलेला आहे. अशा तऱ्हेनं त्या दोघांनी भगवान शंकरांची उपासना केली, शिवलोकाला प्राप्त झाले. राजा शिवकेत म्हणाला की विनोदाने यांना मी सांगितलेलं होतं की चिताभस्माशिवाय पूजा मान्य होत नाही म्हणून, पण त्यांनी ते सत्य मानलं, विश्वास ठेवला आणि त्या भक्तीच्या योगानं शिवलोकाला ते प्राप्त झाले. तेव्हापासून राजालाही भगवान शंकरांचा छंद लागला. सगळ्या प्रजेसहित शिवभक्ती करून तो पांचाळ नरेश असणारा शिवकेत राजा शिवलोकधामाला अंतकाळाच्या वेळेला प्राप्त झाला. अशा प्रकारची असणारी कथा सूत मुनींनी सर्व श्रोत्यांना त्या नैमिषारण्यामध्ये सांगितली. हीच कथा 9व्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी आपल्याला शिवलीलामृतामध्ये गोड अशा मराठी भाषेमध्ये सांगितलेली आहे. त्या कथेचा काही सारांश माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये जेवढा बसेल तेवढा सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आजची कथा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा. ही सेवा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करूया. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.